आठवतंय ना तुला? तेव्हा तू काही बोलली होतीस का तुझ्या मुलीला? नाही. मला आता संधी मिळते त्यामुळे मी माझा बदला घेणार. मला अनिकाला हे जाणवून द्यायचंय की हे जे काही डावपेच आहेत ना, हे डावपेच खेळणाऱ्यातली गुरु आहे ती तिची आजी सुद्धा आहे आणि या डावपेचांची गुरु सुद्धा आहे. आणि आत्ताच्या या प्लॅन मध्ये अनिकावर जर आत्मघातकी हल्ला झाला तर तिला जखम होणं गरजेचं आहे. कारण तरच या म्हातारीला पटेल की हो, कमळीने तिच्यावर हल्ला केला, तो सुद्धा चाकूने केला. आणि तरच अनिका सुद्धा म्हातारीला पटवून देऊ शकेल की बघ बघ कमळीने माझ्यावर कसा हल्ला केला. त्यामुळे कमळीवर हल्ला करणार तसाच अनिकावर सुद्धा वार झालाच पाहिजे. आज कमळीला मारताना जखम अनिकाला सुद्धा झाली पाहिजे. तू माझ्या जीवावर उठलीस. बापरे, ही बाई किती डेंजर आहे. काय बी प्लॅन करते. स्वतःचा अहंकार जपायचा म्हणून स्वतःच्या नातीला मारायला निघाली. ग्रॅनी आजी आज आपल्याला मारायचा प्लॅन करते ना, ठीक आहे करू दे. आपण पण एक काम करू, ती फेक कमी येईल ना, मी तुला आवाज देईन, काहीतरी साईन करेन, तू आसपास राहा. ती आल्यावर तू पण ये आणि तिला ना पकडून घे. आणि म्हणजे आपल्याकडे एक स्ट्रॉंग प्रूफ राहील ना की आजपर्यंत जे काही करत होती ते ती करत होती, तू नाही. खोटी ती आहे, तू खरी आहेस. हे सगळ्यांना कळलंच पाहिजे. आणि मग आपण ना त्या फेक कमळीला अन्नपूर्ण आजीकडे नेऊ. मग तीच बघेल काय करायचं ते. तिलाही कळलं पाहिजे ना ग्रॅनी आजीचा रिअल फेस. मग ती बरोबर ना ग्रॅनी आजीला घराच्या बाहेर काढून टाकेल. कसा वाटला प्लॅन? एक नंबर प्लॅन आहे. असंच करूया. थँक्यू सो मच कमळी. यू नो वॉट, तूच माझी रिअल बेस्टी आहेस. तू ना आधीच यायला पाहिजे होतं. मग हे सगळं झालंच नसतं. सगळं किती सॉर्टेड असतं. अजून मी काही येळ गेलेली नाही. तू आता सुधारलेस की नाही? मग झालं तर मी हाय तुझ्या संग. हे बघ, आपण आतापासून कधीच वेगळं नाही व्हायचं. तुम्हाला कधीच सोडून नाही जाणार. प्रॉमिस कर. प्रॉमिस मी. नाही जाणार तुला सोडून. प्रॉमिस. अजून किती फसवायला बघशील मला? कसं समजू तुला का तू मला नाही स्वतःलाच फसवतेस? ग्रॅनी आजी, आज मी खूप खुश आहे. सगळ्या त्या कमळीला खूप हुशार बोलतात ना. आज मी तिला उल्लू बनवून टाकलं. काय सांगितलंस तू तिला? नाही, म्हणजे आपण जो प्लॅन ठरवलेला आहे त्या प्लॅन मध्ये ठरल्याप्रमाणे ती कमळीमध्ये येणार आहे ना. अगं ती इतकी स्टुपिड आहे, ती माझ्यासाठी अटॅक असा स्वतःवर घ्यायला पण तयार आहे. आणि त्यामुळे आता ती फेक कमी माझ्यावर अटॅक करेल, मग ती मध्ये येईल, मग तू तिच्यावर अटॅक कर. म्हणजे सगळ्यांना काय वाटेल, तुम्हाला वाचवायला हे सगळं केलं. आय मेंट टू से, आता बघ, ती फेक कमळी येईल, माझ्यावर फेक अटॅक करेल, त्याच्यामध्ये ती कमळी येईल, ती मध्ये घुसेल, पण तू कमळीवर रिअल अटॅक कर आणि असं दाखवस तू सेल्फ डिफेन्समध्ये तिला मारलं. सिम्पल. पण आता एवढंच आहे की त्या खोट्या कमळीचा अटॅक खरा वाटला पाहिजे. हो, माहिती आहे मला. हे सगळं मला माहिती आहे आणि मी आपलं जसं ठरलंय ना तसंच करणार आहे. बघायला गेलं तर अनिका हे जे काय करायला त्यात तिची काही बी चूक नाही. त्या कडू आजी तिला पहिल्यापासून असं सगळं शिकवत आल्यात म्हणून तिचा स्वभाव असा झालाय. कायम दुसऱ्याला पाण्यात बघायचं, दुसऱ्याला त्रास द्यायचा, कायम दुसऱ्यासनी कमी दाखवायला कुठल्या बी थराला जायचं. काल त्यांचा काय प्लॅन चाललेला? दुसऱ्याला ठार मारायचा. काय म्हणावं याला? कामिनी आजीला मला मारायचं. खरं त्यात आपल्या नातीचं काय बरं वाईट झालं तरी बी चालतंय.
हॅलो हॅलो तू तयार आहेस ना? ओके बरं, मग बाहेर ये, आपला प्लॅन वर्कआउट करूया. आलो. राणी आजी, तू पण तुझं काम नीट कर. हे बघ, काहीही गडबड व्हायला नको. येस मॅम. अगं हो, मला माहिती आहे. आणि कामिनी कधीही चुकत नसते, कळलं? सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला. आणि एक गोष्ट तर तुला माहीतच आहे, कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव. भास्कर यार, काय डायलॉग बाजी, कधी काही. आजी, तुम्ही मला तर मारणार नाही ना? ए कप त्याला ते नाही मारणार. म्हणजे काय? काय मला काय वेळ लागले? अगं माणूस आहे मी काय पिसाळलेलं कुत्र नाहीये की ज्याला त्याला नुसती आपली चावत राहते. आणि मी ना वाघाची शिकार करणारी बाई आहे, कळलं ना? हे असं तुझ्यासारख्या झुरळाला मी नुसतं असं चिरडून पण नाही मारणार. आणि एवढं बोललीस म्हणून सांगते, तुला सांगितलेलं काम मात्र तू नीट करायचंय, कळलं? सगळ्यांनी आपापली कामं नीट करा, कळलं? एकतर आज आपला ओनली चान्स आहे. आज ते कमी सुटता कामा नाही. आज ती मरायलाच पाहिजे, तिचा दी एंड झालाच पाहिजे. लाव ग बोर्ड. दी एंड.